आता बातम्या सविस्तर. पहिली बातमी येते नाशिकमधून. अतिशय महत्त्वाची. त्र्यंबकेश्वरमधल्या पुरोहितांच्या नंतर आता नाशिकमधले सराफा व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. नाशिकमधल्या 3 प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाच्या पथकानं छापे घातल्याचं कळतंय. दुपारपासूनही छापेमारी सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर येते. छापा टाकण्यात आलेल्या ज्वेलर्समध्ये आडगावकर या प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याचाही समावेश आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यामध्ये मोठी रक्कम जमा केल्याप्रकरणी आयकर विभागानं हे धाडसत्र सुरू केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी या छापेमारीचा आढावा घेतला. आपण पाहूया. नोटाबंदीनंतर आयकर विभागानं सुरू केलेले छापे हे अजूनही सुरू आहे. नाशिकमध्ये बुधवारी सुद्धा 3 ज्वेलर्सच्या दुकानांवर आयकर विभागानं धाडी टाकल्या आणि तिथली तपासणी सुरू केली. आता आपण बघू शकतो आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या सगळ्या गाड्या आहेत. खरं तर आज दुपारपासून नाशिकमधल्या या ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये तपासणी सुरू होती आणि त्याच्यामुळे शहरात चर्चेचा विषय झालेला होता. रात्री उशिरापर्यंत या अधिकाऱ्यांकडून या दुकानामध्ये कागदपत्रांची आणि व्यवहारांची छानबीन करणं सुरू होतं. असं म्हटलं जातं की नोटबंदीच्या नंतर सर्वाधिक ट्रान्झॅक्शन करणारे हे 3 ज्वेलर्स आहेत, ज्यांच्यावर तपासणीची जी आहे ती कारवाई सुरू आहे. नेमकं मध्ये काय सुरू आहे हे अधिकृतरित्या आयकर विभागाकडून किंवा ज्वेलर्सकडून सांगण्यात आलं नाही. काही दिवसांपूर्वी या ज्वेलर्सला नोटिसा सुद्धा बजावण्यात आलेल्या होत्या. आयकर विभागाने त्र्यंबकेश्वर असेल किंवा इतर ठिकाणी ज्या पद्धतीची धडाकेबाज कारवाई केली होती, त्यानंतर आता ज्वेलर्सची तपासणी सुरू झाल्यामुळे इथून नेमकं काय आयकर विभागाच्या हाती लागतं याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक.